वेलकम ऑल. वेलकम टू अभ्यास क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपण 6th स्टँडर्डचा न्यू सिलेबस जो आहे मॅथ्सचा, तर मॅथ्सचा फर्स्ट लेसन 3 डायमेन्शनल शेप्स याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. चला तर मग आपण बघूया व्हॉट इज 3 डायमेन्शनल शेप्स. त्याच्या आधी आपण बेसिक कन्सेप्ट्स याच्या आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा, आपल्या सभोवताली आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप साऱ्या वस्तू पाहतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की काही वस्तू असतात फ्लॅट. फ्लॅट म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो सपाट असतात. काही परफेक्टली त्यात क्युबॉइड सारखे आपण त्यांना सॉलिड थिंग्स म्हणू शकतो आपण, जे पूर्ण भरलेले असतात, भरीव असतात, जशी आपली वीट, ब्रिक. त्याच्यानंतर अशाच काही वस्तू ज्या असतात त्या आपल्याला त्यांचे शेप्स कसे असतात ते बघायचे. ओके, किंवा शेप्स म्हणा, किंवा त्याला आपण मराठीमध्ये आकार म्हणू शकतो. तर हे प्रत्येक शेप्स जे असतात ना, त्यांना एक स्पेसिफिक डायमेन्शन्स असतात. डायमेन्शन्सला मराठीमध्ये मिती म्हणतात. काय म्हणतात? मिती. एक मितीय, द्विमितीय किंवा 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल असतात. ओके, तर आपण बघूया डायमेन्शन्सचं जे क्लासिफिकेशन आहे आपण ते बघूया. तर बघा, इथे डायमेन्शनचं क्लासिफिकेशन आपण डिस्कस केलेलं आहे खूप सिंपल भाषेमध्ये. जर आपल्याला 1 डायमेन्शनल, ओके, त्याला आपण 1D म्हणतो. 2 डायमेन्शनल म्हणजे 2D, आणि 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजे 3D शेप्स म्हणतो. तर 1 डायमेन्शनल म्हणजे काय? खूप सोप्या भाषेमध्ये ज्या ऑब्जेक्ट्सला फक्त लेंथ असते. काय काय असतं? फक्त ओनली लेंथ. तर त्यांना आपण म्हणू शकतो 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. ज्यांना लेंथ प्लस, बघा इकडे, लेंथ ही असते आणि विड्थ, अशांना आपण काय म्हणू शकतो? 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. आणि 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? बघा, ज्यांना लेंथ पण असते, विड्थ पण असते आणि हाईट पण असते, अशा ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हणतो? 3D ऑब्जेक्ट्स. तर अशा प्रकारे हे जे ऑब्जेक्ट्स असतात 1 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल. बघा, परत एकदा आपण एक्झाम्पल बघूया. तर ज्या ऑब्जेक्ट्सला फक्त लेंथ असते त्यांना आपण 1D म्हणतो, 1 डायमेन्शनल. ज्या ऑब्जेक्ट्सला फक्त लेंथ आणि विड्थ असते त्यांना आपण 2D म्हणतो. आणि ज्या ऑब्जेक्ट्सला तिन्ही असतं, लेंथ, विड्थ आणि हाईट. ओके, तर बघा, 1D म्हणजे आपण 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सच्या प्रॉपर्टीज एकदा डिस्कस करूया आणि मग आपण पुढे जाऊया. तर 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सला फक्त काय असतं? आता आपण डिस्कस केलं, फक्त असते लेंथ. ओके, विड्थ असते का 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सला? नसते. विड्थ इज ऍबसेंट, नसतेच म्हणू शकतो आपण. ओके, हाईट पण असते का? नाही. ओके, सो अँड व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, दिस 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स कॅनॉट ऑक्युपाय स्पेस. ते जागा व्यापू शकतात का खूप जास्त? तर नाही. ओके, सो दे ओनली एक्सटेंड फ्रॉम वन साइड. एकाच साइडने ते काय होऊ शकतात? इन्क्रीज होऊ शकतात. अशा ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हणू शकतो? 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. तर एक्झाम्पल कुठले कुठले एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो? बघा, समजा मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. दिस लाईन इज अ 1 डायमेन्शनल. आपण एक्सटेंड केली तरी पण ती फक्त त्याची लेंथच वाढत जाणार आहे. विड्थ किंवा हाईट त्याची इन्क्रीज होणार आहे का? नाही. ओके, तर 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स मध्ये लाईन येऊ शकते, एखादी दोरी, आपण त्याला रोप म्हणतो, किंवा वायर, तार, आणि आपली सुई जी असती ना, ती सुई पण 1 डायमेन्शनल मध्येच इन्क्रीज होते. सो हे झालं 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. सो 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट बद्दल आपण काय काय डिस्कस केलं? तर 1 डायमेन्शनल ऑब्जेक्टला फक्त लेंथ असते आणि एकाच ह्याच्यामध्ये ते एक्सटेंड होत असतात. एक्झाम्पल्स पण बघितलं आपण, लाईन, रोप, वायर, तार आणि निडल किंवा आपण सुई म्हणू शकतो. ओके, आणि सो बघा, एक एक्झाम्पल देतो. समजा आपण एक पॉइंट घेतला आणि ह्या पॉइंट पासून आपण एक एक्सटेंड केलं. तर एक्सटेंड केल्यानंतरचे जो आपल्याला शेप मिळतो तो शेप आपला 1D शेप असतो. 1D शेप म्हणजेच काय? 1 डायमेन्शनल शेप. त्याच्यानंतर बघा, आता 2 डायमेन्शनल शेप्स मध्ये काय काय प्रॉपर्टीज दिसतात आपल्याला? तर 2 डायमेन्शनल शेप मध्ये आपल्याला लेंथ पण असते आणि त्यालाच विड्थ पण असते. ओके, लांबी पण असते आणि रुंदी पण असते 2 डायमेन्शनल शेपला. ओके, मग सगळ्यात महत्वाचं हाईट असते का? नाही.
टू डायमेन्शनल शेप्स किंवा टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स मध्ये हाईट नसते. चला आणि स्पेस, जसं आपण मगाशी वन डायमेन्शनल याच्यामध्ये आपण बघितलं की वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट स्पेस ऑक्युपाय करू शकत नाहीत, तसे टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट स्पेस ऑक्युपाय करू शकतात का? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, तर आता बघूया. टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स पण काय म्हणू आपण, स्पेस ऑक्युपाय करू शकत नाहीत. ओके, सो त्यांना जर सरफेस बघितलं तर दे हॅव ओनली वन सरफेस, फक्त एकच सरफेस असतो. ओके, तर चला एक्झाम्पल्स बघूया. बघा काय काय असू शकतील तुम्हाला जर सांगायचं झालं तर. आपला कागद, पेपर हा आपला टू डायमेन्शनल आहे. लक्षात घ्या, पेपर कसा असतो, टू डायमेन्शनल. पेपरला हाईट असते का, लेंथ आणि विड्थ फक्त दोन असतात, दोन प्रॉपर्टीज असतात. पेपर असेल किंवा टेबल टेबलाचा जो टेबल टॉप आपण इथं बघा, इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतोय टेबल टॉप पण कसा आहे आपला, टू डायमेन्शनल आहे. त्याच्यानंतर भिंत, वॉल पण काय आपण म्हणू शकतो, इट इज अ टू डायमेन्शनल. किंवा आपल्या टीव्हीची स्क्रीन, हे पण आपण कशामध्ये कन्सिडर करू शकतो, टू डायमेन्शनल मध्येच कन्सिडर करू शकतो. कॅरम बोर्ड म्हणा, किंवा इथं बघा हा रोड, कॅरम बोर्ड किंवा प्लेग्राऊंड, हे सगळे ऑब्जेक्ट्स आपण कशामध्ये कन्सिडर करू शकतो, कारण ऍज वी डिस्कस्ड त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या आहेत, काय काय असतं, लेंथ आणि विड्थ, त्याच्यावरून आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. ओके, सो एक्झाम्पल आपण डिस्कस केले. समजा मी असा एक स्क्वेअर काढला, इथे स्क्वेअर काढला किंवा रेक्टँगल काढला, आपण याला या साईडनच फक्त इन्क्रीज करू शकतो. ओके, सो त्यांचा सरफेसच फक्त काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. पण जसं जसं इन्क्रीज केलं फोर साइड्सला, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ते फ्लॅटच राहतात. ओके, दे आर ओनली फ्लॅट. त्यांची हाईट आपण मेजर करू शकत नाही. किंवा मला सांगा बरं, तुम्ही ह्या शेपला उचलू शकता का? नाही, आपण त्यांना उचलू शकत नाही. फक्त एक स्पेसिफिक शेप राहू शकतो. ओके, सो आपण म्हणू शकतो की हा शेप आपण जो काढलेला आहे तो कुठला शेप आहे, तर तो 2D शेप आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत टू डायमेन्शनल शेप मध्ये. ओके, टेबलचं तुम्ही म्हणाल की जरी टेबलचे जे हे असतात खालचे 3D असतील, तर टेबल टॉप म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपण वरचा जो पृष्ठभाग आहे तो 2Dच आहे. कारण वरची जी जागा आहे, आपण वरून जर टेबलला बघितलं तर तो एकदम फ्लॅट जागा दिसती. ओके, लक्षात घ्या. त्यामुळे आपण टेबलला कशामध्ये कन्सिडर करू शकतो, टू डायमेन्शनल मध्येच कन्सिडर करू शकतो. ओके, नाव आता थर्ड जे आपण डिस्कस करणार आहोत त्याला आपण काय म्हणतोय, थ्री डायमेन्शनल शेप्स. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, वन डायमेन्शनल शेप फक्त लेंथ, टू डायमेन्शनल शेप्स मध्ये काय असतील, लेंथ आणि विड्थ. तसं थ्री डायमेन्शनल शेप्स मध्ये काय काय असतं, त्यांना लेंथ पण असती, विड्थ पण असते आणि हाईट. हे तीनही प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपरली दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं, थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स कॅन ऑक्युपाय स्पेस, ते जागा व्यापू शकतात. ओके, आणि त्यामुळं एक थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स मध्ये आपल्याला व्हॉल्यूम पण दिसून येतं. काय दिसून येतं, व्हॉल्यूम पण दिसून येतं. तर चला बघूया आपण आता थ्री डायमेन्शनल शेप्स. पण त्याच्या आधी एकदा एक्झाम्पल्स बघा, परत एकदा इथे एक्झाम्पल्स आपण जे दिलेले आहेत तर आपण बघू शकतो. इथे वरचे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ना, हे एक्झाम्पल्स आपण क्लासिफाय केलेले आहेत. बघा, टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स मध्ये काय काय येतं, रोड, प्लेग्राऊंड, सरफेस ऑफ टेबल. आणि थ्री डायमेन्शनल शेप, असं मगाशी जे मी म्हटलं की थ्री डायमेन्शनल शेप्सला 3 क्रायटेरियाज खूप इम्पॉर्टंट असतात, लेंथ, विड्थ आणि हाईट. तर बघा इथं कुठले कुठले येतं, ड्रम कशामध्ये येतं, थ्री डायमेन्शनल शेप मध्ये येतं. त्यानंतर रीड पाईप और माउथ पीस, ते पण कशामध्ये येतं, थ्री डायमेन्शनल शेप मध्ये येतं. त्याच्यानंतर आपला हार्मोनियम, बघा तुम्हाला लेंथ, विड्थ आणि हाईट हे तीनही क्रायटेरिया इथं प्रॉपरली फुलफिल झालेले दिसतील. त्यामुळे आपण हार्मोनियम 3D शेप्स मध्ये कन्सिडर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्पिनिंग टॉप, हा पण कशामध्ये येतो, 3D शेप्स मध्येच येतो. ओके, सो लक्षात घ्या. आणखीन इथं बघा एक क्वेश्चन दिला होता, राईट डाऊन द नेम्स ऑफ सम अदर शेप्स दॅट यू नो अँड क्लासिफाय देम इनटू टू डायमेन्शनल और थ्री डायमेन्शनल. तर बघा, टू डायमेन्शनल शेप्स मध्ये काय काय येऊ शकतं, कुठले कुठले शेप्स येऊ शकतात, स्क्वेअर येऊ शकतो, रेक्टँगल, त्याच्यानंतर सर्कल, हे सगळे शेप्स कशामध्ये येतात, टू डायमेन्शनल मध्ये येतात. त्याच्यानंतर ट्रायंगल,
ओव्हल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, स्टार, हे सगळे शेप्स आपण कन्सिडर करू शकतो कशामध्ये, 2 डायमेन्शनल. जरा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सचे एक्झाम्पल्स बघा बरे. क्यूब येतं, क्युबॉइड येतं, स्फिअर येतं, सिलेंडर, कोन, पिरामिड ॲज वेल ॲज प्रिझम. तर हे सगळे एक्झाम्पल्स 3 डायमेन्शनल शेपचे येतात. ओके, चला आपण डिस्कस करूया प्रॉपरली अगेन. तर 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय, जसं ॲज वी डिस्कस्ड बिफोर, मगाशी आपण डिस्कस केलं होतं तसं 3 डायमेन्शनल शेप्स ज्या असतात त्यांना मगाशी मी काय म्हटलं की 3 क्रायटेरियाज दे शुड फुलफिल. कुठले कुठले, हाईट, ओके, त्याच्यानंतर लेंथ आणि विड्थ, लांबी, रुंदी आणि उंची. ओके, 3 क्रायटेरिया फुलफिल जर झाले तर आपण त्या शेप्सला काय म्हणू शकतो, 3 डायमेन्शनल शेप्स. ओके, इथे बघा ऑल 3 क्रायटेरियाज आर फुलफिल्ड. सो हा जो आहे क्यूब, कुठला शेप मध्ये आपण कन्सिडर करू शकतो, 3 डायमेन्शनल शेप्स. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट फीचर काय असतं 3 डायमेन्शनल शेपचं, तर इथं बघा 3 डायमेन्शनल शेप्स कॅन ऑक्युपाय स्पेस, ते जागा व्यापू शकतात. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. 3 डायमेन्शनल शेप्स कॅन ऑक्युपाय स्पेस. ओके, ओके, तर बघा इथे आणखीन काय दिलेलं आहे खाली, डिस्कस 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स इन द पिक्चर बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट अँड आन्सर. ओके, सो बघा आता ट्री, त्याची इन्फॉर्मेशन, अ ट्री अँड इट्स शॅडो. सो 2 डायमेन्शनल शेप मध्ये काय येतं, ट्रीची जी शॅडो आहे विच इज इरेग्युलर इन शेप. रेग्युलर शेप, प्रॉपर शेप मध्ये नाही, इरेग्युलर शेप मध्ये, तर ती कशामध्ये येते, येईल 2 डायमेन्शनल शेप्स मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर बघा ऍक्च्युअल ट्री हे कशामध्ये येणार आहे, 3 डायमेन्शनल, आणि शॅडो कशामध्ये येणार आहे, 2 डायमेन्शनल शेप्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, फेसेस ऑफ कबर्ड. तर फेसेस ऑफ कबर्ड मध्ये तुम्हाला काय दिसतं बघा, 2 डायमेन्शनल शेप मध्ये ऍक्च्युअली काय, तर जे रेक्टँगल आहेत, रेक्टँग्युलर पार्ट्स, फ्लॅट, जे फ्लॅट आहे ते 2 डायमेन्शनल शेप मध्ये येणार. आणि जे प्रॉपर हे आहे कबर्ड, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली स्पेस, म्हणजे आपण मागाशीच बघितलं 3D शेप कॅन ऑक्युपाय स्पेस, ज्याच्यामध्ये हे बसतं स्पेस जे ऑक्युपाय करू शकतात ते आपण कशामध्ये घेऊ शकतो, 3D शेप्स मध्ये. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इकडे बघा फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. तर 2 डायमेन्शनल शेप मध्ये ट्रंक मधलं काय येईल, जसं मी मगाशी म्हटलं, रेक्टँग्युलर टॉप, हा जो फ्लॅट असतो, फ्रंट, बॉटम, बॅक साइड, ईच साइड जर सेपरेट केली आपण याच्यापासून तर आपली ती 2 डायमेन्शन, पण त्यांना प्रॉपरली जॉईन केलं तर आपला एक स्पेसिफिकली बघा पूर्ण ट्रंक जे आहे ते काय बनतंय, 3D शेप बनतो. ओके, सो हे झालं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बघूया. ओके, आता आपण 2D शेप्स आणि 3D शेप्स जे आहेत ना त्यांचे फीचर्स डिस्कस करणार आहोत. ओके, पहिल्यांदा आधी 2D शेप्स म्हणजे काय, मगाशीच आपण जसं डिस्कस केलं की जे कसे असतात, प्रॉपर कसे असतात, मगाशी मी म्हटलं फ्लॅट असतात, त्यांना आपण 2D शेप म्हणतो. आणि किती डायमेन्शन्स असतात, 2 डायमेन्शन, एक लेंथ, ओके, 2 डायमेन्शन्स त्यांना असतात, लांबी आणि रुंदी आपण असं म्हणू शकतो, लेंथ आणि विड्थ. ओके, ते जागा ऑक्युपाय करू शकतात का, स्पेस ऑक्युपाय करू शकतात का, नाही. आणि फक्त ओनली 1 सरफेस, एकच सरफेस आपण काढू शकतो, म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, 2 डायमेन्शनल शेप्स म्हटलं. ओके, तर बघा त्याला व्हर्टेक्स किती असतात, तुम्ही इथे बघा तुम्हाला दिसत असेल, व्हर्टेक्स म्हणजे काय तर कॉर्नर. किती व्हर्टेक्स निघतात 2 डायमेन्शनल शेप्सला, इथे एक आहे, त्याच्यानंतर इथे एक, इथे एक, इथे एक, आणि असे टोटल किती व्हर्टेक्स झाले, व्हर्टेक्स म्हणजेच कॉर्नर. किती झाले व्हर्टेक्स, 4 व्हर्टेक्स. आणि साइड्स किती झाल्या, 1, 2, 3 अँड 4 व्हर्टेक्स आणि 4 साइड. ओके, आता एकदा क्लिअर करतो, व्हर्टेक्स किंवा कॉर्नर म्हणजे काय, जिथं 2 साइड, बघा इथं मग मी एक एक्झाम्पल दाखवतो. ही एक साइड आहे आणि सेम आणखीन एक साइड आहे, जिथं ज्या पॉइंट वरती 2 साइड्स एकमेकांना मीट होतात. ओके, त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो, व्हर्टेक्स किंवा कॉर्नर. लक्षात घ्या काय म्हणायचं, जिथं 2 साइड्स मीट होतात. ओके, ज्या पॉइंटला 2 साइड्स मीट होतात त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो,
व्हर्टेक्स म्हणू शकतो. तसे ह्या 2D शेप रेक्टँगल मध्ये किती व्हर्टेक्स आपण पॉइंट आउट केले 4 आणि साइड्स पण किती आहेत 4. ओके. सगळ्यात महत्वाचं की 2D शेपला ओनली वन सरफेस. 2D शेप हॅज ओनली वन सरफेस. ओके ओके. अँड वन मोर थिंग इज व्हॉट 2D शेप्सचे जेवढे व्हर्टेक्स असतात बघा या रेक्टँगल मध्ये किती व्हर्टेक्स निघाले व्हर्टायसेस म्हणू शकतो आपण 4. जेवढे व्हर्टेक्स तेवढ्याच साइड्स. रिमेंबर दिस. रेक्टँगल मध्ये फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा हे ट्रायंगल घेतला. ट्रायंगलचे व्हर्टेक्स काउंट करा तुम्ही. बघा मला सांगा किती व्हर्टेक्स आणि किती साइड्स आहेत. ट्रायंगल मध्ये बघा ही एक साइड 2 3 साइड्स आणि व्हर्टेक्स किती 1 बघा 2 आणि 3. म्हणजे 2D शेपचं फीचर नंबर ऑफ व्हर्टेक्स इज इक्वल टू नंबर ऑफ साइड्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये म्हटलं मी 2D शेप्स मध्ये जेवढे व्हर्टेक्स तेवढ्याच साइड्स किंवा जेवढे व्हर्टायसेस तेवढ्याच साइड्स. हे दिस इज अबाउट द 2D शेप्स. ओके. आता 3D शेप्स मध्ये बघा इकडे एक क्युबॉइड दिलाय. क्युबॉइड हा कसा आहे 3D आपल्याला माहिती आहे काय काय असतं क्युबॉइड किंवा 3D शेप्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात आपण मगाशी डिस्कस केलं. तसं काय काय असतं क्युबॉइड मध्ये. पहिल्यांदा बघा व्हर्टेक्स किंवा व्हर्टायसेस किती असतात आणि 3D शेपचा व्हर्टेक्स म्हणजे काय जिथं 3 पॉइंट्स मीट होतात. काय म्हटलं आपण 3 पॉइंट्स मीट होतात. तर बघा इथं 2D शेप मध्ये किती पॉइंट्स मीट होत होते 2 म्हणून तिथे त्या कॉर्नरला आपण व्हर्टेक्स म्हणलं. आता इथं किती शेप्स मीट व्हायला पाहिजे किती पॉइंट्स मीट व्हायला पाहिजे 3 पॉइंट्स. जिथं 3 पॉइंट्स मीट होतात त्या पॉइंटला आपण काय म्हणतो 3D शेपचा व्हर्टेक्स. तर असे किती व्हर्टेक्स तुम्हाला दिसतात बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो क्युबॉइड मध्ये आपल्याला व्हर्टायसेस किती मिळाले 8. ओके. किती मिळाले व्हर्टायसेस 8 आणि साइड्स किती मिळाल्या बघा. साइड्स म्हणू म्हणा किंवा फेसेस म्हणा. टोटल किती फेसेस असतील इथे 6 आणि एज. टोटल एजेस किती असतील. ओके. एज म्हणजे काय तर 2 साइड्स किंवा 2 सरफेसेसची जी इक्वल काय म्हणू शकतो आपण साइड असते तर त्याला काय म्हणू शकतो एजेस. तर किती एजेस आहेत इथे टोटल बघा हा एक याच्या अपोजिटचा इकडे एक 2 1 2 3 4 5 6. ओके. टोटल असं काउंट केलं तर आपल्याला किती एजेस मिळतील टोटल 12 एजेस मिळतील. रिमेंबर दिस. किती एजेस मिळतील तर 3D शेप्स बद्दल बघा टोटल 8 व्हर्टायसेस 12 एजेस आणि टोटल सरफेसेस किती दिसतील तुम्हाला 6 सरफेसेस दिसतील. किती सरफेसेस दिसतील 6. तर फॉर 3D सरफेस एक लक्षात घ्या सरफेस मध्ये ब्रिक पण आपली 3D सरफेस मध्येच येणार. ओके. तर सगळ्यात महत्वाचं 3D सरफेसेस 3 डायमेन्शनल शेप्स हॅज मल्टिपल सरफेसेस. 3D सरफेस जे असतात किंवा 3D शेप्स जे असतात त्यांना मल्टिपल सरफेस असतात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं ह्यांना जर तुम्ही नीट बघितलं तर व्हर्टायसेस साइड्स आणि फेसेस. तर सगळ्यात जास्त काय असेल तर टोटल मोर व्हर्टायसेस जास्त असतात साइड्स पेक्षा. साइड जास्त असतात कशापेक्षा फेसेस पेक्षा. ओके. सो हे सगळं आपण डिस्कस केलं आता. काय काय बघितलं बघा 3D शेप्स आणि 2D शेप्सच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या. आता परत एकदा आपण इथं बघूया. बघा डिफरन्स बिटवीन 3 डायमेन्शनल शेप्स अँड 2 डायमेन्शनल शेप्स. तर बघा फर्स्ट पॉइंट काय म्हणते द कॉमन पॉइंट ऑफ 2 साइड्स ऑफ 2D शेप्स इज कॉल्ड एज व्हर्टेक्स. जसं आपण मगाशी डिस्कस केलं. 3 डायमेन्शनल शेप्स मध्ये काय कॉमन पॉइंट ऑफ विच हाऊ मेनी साइड्स 3 or more edges is known as vertex. दोघांच्या व्हर्टेक्स मध्ये डिफरन्स आहे. तर इथं बघा 2D शेप्स मध्ये काय म्हणते द कॉमन पॉइंट ऑफ 2 साइड्स इज कॉल्ड एज व्हर्टेक्स. तर 3D शेप्स मध्ये काय म्हणते कॉमन पॉइंट ऑफ 3 or more edges is a vertex. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय म्हणतो बघा द लाईन सेगमेंट कनेक्टिंग 2 adjacent vertex of 2 dimensional shape is the side of that shape. म्हणजे बघा इथं हा एक कॉर्नर आहे आणि हा एक कॉर्नर आहे. तर याच्यामध्ये जी लाईन असणार आहे ती काय असणार आहे कॉमन व्हर्टेक्स आहे. हे 2 व्हर्टेक्स आहे. त्या 2 व्हर्टेक्स मध्ये जी लाईन असणार आहे ती काय असणार आहे त्या 2D शेपची किंवा 2D सरफेसची साइड असणार. ओके.
आणि इकडे इन 3 डायमेन्शनल शेप मध्ये बघा, द कॉमन साइड ऑफ 2 सर्फेसेस इज कॉल्ड एज एज. 2 सरफेस मधली जी कॉमन साइड असणार आहे त्या साइडला आपण काय म्हणू शकतो, तिथे एज म्हणू शकतो. ओके. थर्ड पॉइंट बघा, 2D शेप मध्ये 2 डायमेन्शनल शेप हॅज ओनली 1 सरफेस. सगळ्यात महत्वाचं, किती सरफेसेस असतात, 1. आणि 3D शेप्स मध्ये नीट बघा, 3 डायमेन्शनल शेप इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल सरफेसेस. 3D शेप्स मध्ये खूप सारे सरफेसेस तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन 2D, this is a sphere and this is a circle. ओके, 2D शेप्स मध्ये आपल्याला खूप सारे सरफेसेस पाहायला मिळतील. ओके, आता आपल्याकडे हे आता 2D शेप्स मध्ये एक्झाम्पल दिलेले बघा, पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय, तर अ क्लोज फिगर विथ 3 or more sides is called as poly. पॉली म्हणजे मेनी and गॉन म्हणजे साइड्स. किती साइड्स पाहिजे, मिनिमम 3 or more than 3. That surface is called as polygon. आणि सगळे पॉलिगॉन हे कसले सरफेसेस असतात, how many dimensions polygon has, पॉलिगॉनला असतात 2 डायमेन्शन्स. ओके, किती डायमेन्शन्स असतात पॉलिगॉनला, 2 डायमेन्शन्स. सगळ्यात महत्वाचं, पॉलिगॉन हॅज 2 डायमेन्शन्स. ओके, तर आता बघा इथं ट्रायंगल दिलेलं आहे, त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल मध्ये 4 साइड्स, पेंटॅगॉन, पेंट मीन्स 5, हेक्सागॉन मीन्स 6, हेप्टॅगॉन अँड हे खाली दिलेले. ओके, तर चला आता आपण बघूया. ओके, तर ओके, 2 डायमेन्शनल शेपचे आपण मगाशी बघितलं. आता बघा 3 हे आन्सर्स बघूया. ट्रायंगल, ट्राय म्हणजे किती, 3. ओके, 1 मिनिट. ट्रायंगल, ट्राय म्हणजे किती, 3. तर किती साइड्स आहे तिथे, 3 साइड्स, 3 व्हर्टेक्स, 3 व्हर्टायसेस, 3 साइड्स. कॉर्ड म्हणजे 4, किती साइड्स असणार, 4 साइड्स, 4 व्हर्टायसेस. मगाशी आपण डिस्कस केलं, 2 डायमेन्शनल शेप मध्ये जेवढ्या साइड्स असतात तेवढ्याच काय असतात, तेवढेच व्हर्टेक्स असतात किंवा व्हर्टायसेस असतात. साइड इक्वल टू व्हर्टायसेस इन विच शेप्स, 2 डायमेन्शनल शेप्स. त्याच्यानंतर पेंटॅगॉन मध्ये किती साइड्स आहेत बघा, 5 साइड्स, 5 व्हर्टायसेस. हेक्सागॉन मध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 and 6 साइड, 6 व्हर्टायसेस. हेप्ट म्हणजे 7, बघा किती असतील इथे, 7 साइड्स, 7 व्हर्टायसेस. ऑक्टागॉन मध्ये पण किती, 8 साइड, 8 व्हर्टायसेस. ओके, थिंक अबाउट इट मध्ये आपल्याला काहीतरी दिलेलं आहे त्यांनी, आपण ते डिस्कस करूया. तर बघा, थिंक इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन, जर नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन जर आपण इन्क्रीज करत गेलो, म्हणजे ऑक्टागॉनच्या आता 8 साइड्स आहेत, तर आपण तर नेक्स्ट याच्यामध्ये 9 घेतल्या, त्याच्यानंतर पुढे 10, 11 अशा साइड्स इन्क्रीज करत गेलो, तर आपल्याला विच फिगर म्हणजे व्हॉट क्लोज्ड फिगर विल बी फॉर्म्ड. ओके, जर आपण इन्फानाइट साइड्स जर त्या फिगर मध्ये घेतल्या तर आपल्याला कुठली फिगर मिळेल बघा, सर्कल. कोणती फिगर मिळेल, सर्कल. ओके, आणि डू इट मध्ये काय एक्झाम्पल दिले बघा, क्रिएट व्हेरियस पॉलिगॉन्स युझिंग स्ट्रॉज और स्टिक्स. तर आपण अशा प्रकारे पॉलिगॉन्स करू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे, ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर आहे, पेंटॅगॉन आहे आणि हेक्सागॉन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा, आणखीन एक्झाम्पल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर याच्यामध्ये मगाशी आपण जसं डिस्कस केलं, 2D शेप्सचे एक्झाम्पल्स, टेबल टॉप, कॅरम बोर्ड, रोड, प्लेग्राउंड, वॉल, टीव्ही स्क्रीन, पेपर, क्लॉक, फ्लॅग, हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, 2D शेप्सचे. ओके, आणि त्याच्यानंतर जर आपल्याला डे टू डे लाईफ मधील 3D शेप्सचे एक्झाम्पल्स बघायचे असतील तर त्याच्यामध्ये काय काय येईल आपल्याकडे, मगाशी जसं पिक्चर्स मध्ये बघितलं तसं ड्रम, हार्मोनियम, स्प्रिंग टॉप, त्याच्यानंतर रीड पाईप, बॉक्स, आपली रूम पण कशी येईल मला सांगा बरं. रूम कमेंट करा आपल्या याच्यामध्ये, रूम ही 3D शेप आहे का 2D शेप आहे. त्याच्यानंतर फुटबॉल पण कमेंट करा, 2D आहे का 3D आहे. त्याच्यानंतर वॉटर बॉटल आपली. ओके, ह्या सगळे बघा, हे सगळे जे शेप्स आपण आता डिस्कस केले हे 3 डायमेन्शनल शेप्स मध्ये येतात. ओके, तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच पुरे आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करूयात.
ओके, सो टुडे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? 1D शेप्स, 1 डायमेन्शनल शेप ज्यांना फक्त लेंथ असते, 2 डायमेन्शनल शेप ज्यांना लेंथ प्लस विड्थ असते, आणि 3D मध्ये लेंथ, विड्थ आणि हाईट. ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या 6th स्टँडर्डच्या फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जे काही डाऊट्स असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा, मग आपण डिस्कस करूयात. थँक्यू.